नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज जरा माझी घाई गडबड चालू आहे, कारण आज रथसप्तमी आहे. हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस 4-5 दिवसापूर्वी घालायचं होतं, पण प्रॉब्लेम आल्यामुळं नाही घालू शकले. तर आज छानपैकी डोकं धुवायचंच होतं, तर म्हटलं चला पण त्याच्या अगोदर जरा क्लिनिंग करूया. हे झटकाझुटकीचं काम, धूळ बिळ कसं, मग हे ना आंघोळीच्या अगोदर ही कामं आवरली ना तर मग आपल्याला पण फ्रेश वाटतं. नाही तर आंघोळ करून मग काय उपयोग नाही होत. तर मग मी सगळं अगोदर पण झटकले होते 4-5 दिवसापूर्वी, पण पहा तरी किती धूळ झालेली आहे. कारण आता रस्त्याला घर आहे म्हटलं होणारच, साहजिक आहे. आणि ती नेट वगैरे आज तसं पण गाडी येणारच आहे कचऱ्याची, त्यामुळं मग त्याच्यात मी सगळं आज कचरा वगैरे टाकून देणार आहे. 4-5 दिवसांनी किंवा 2-3 दिवसांनी गाडी येते असं. तर मी बाहेर आले की ही आपली समोरची समूह आहे, ती लगेच येतच असती झाडू घेऊन, तिला पण झाडायचं असतं म्हणून. तर बाहेरचं पण लगो हात झाडून घेतलं, सगळं झाडून घेतलं आणि मग लगेच म्हटलं पुसून पण घ्यावं सगळं. कारण आज सकाळपासून खूपच खरंच गडबड आहे. आजचा अख्खा दिवस मी 1 मिनिट पण बसले नाही खरं. आणि म्हणजे असं निवांत. आणि सई आणि ऋतू ते दोघं पण झोपलेले नाहीयेत आज दिवसभर. पुढची गोष्ट सांगते, आता ते दोघं पण झोपूतूनच उठलेले आहे. तर मग मी पटपट पटपट सगळं धुवून म्हणजे पुसून घेतलं. आणि गावात पण जायचे काही गोष्टी आणायला. चला आता आम्ही चाललोय गावात. काय काय साहित्य जरा राहिलेत आणायचे, ते घेऊन येतो. 12 वाजले, 12 वाजून गेले, 12:30 वाजलेत. दोघींची केस ओलीत त्याच्यामुळे सोडलं तशी, नाही तर काय आम्ही केस मोकळी सोडत नाही. तर चला आता काय एवढं लय ऊन पण नाही, असं छान कवळं ऊन असं वाटते. असं लय तापलेलं ऊन नाही लागत. सकाळ धरून घरात होते ना, त्याच्यामुळे आता बाहेर आलं जरा बरं वाटतंय. साडी घालणार आहे कार्यक्रमाच्या वेळी. तर आता जरा फुलं काय अजून थोडंफार राहिले ते आणायला जायला चाललंय गावात. फुगे बिगे नाही कधी वापरत, पण आता म्हटलं ह्या वेळी जरा चांगलं म्हणजे म्हटलं मग बघू. तर चला अजून तयारीला सुरुवात नाही केली, तुम्हाला दाखवते घरी गेल्यावरती. तर इथं गावात आले होते मी फुलं घेण्यासाठी. मला फुलं घ्यायची होती, कारण आता हळदी कुंकू बोरणार म्हणजे म्हटलं फुलं तर हवीच. तर मग फुलं घेण्यासाठीच मी गावात आले होते. फुलं आणि फुगे घ्यायचे होते. तर मग इथून फुलं घेतली आणि फुगे पण घेतले मी नंतर एका शॉपमधून. म्हटलं होतं जरा असं हळदी कुंकवासारखे कलर, येल्लो आणि रेड असं फुगे, आणि ब्लॅक आपलं बोरणांसाठी. पण जरा घरी गेलं थोडंसं आम्ही वेगळा प्लॅन केला, तर तुम्हाला नंतर डेकोरेशन वगैरे मी दाखवणारच आहे. तर पहा घरी आल्या आल्या लगेच मी दर्शनला, आपलं दर्शन इथं मला डेकोरेशन करू लागायला. त्याला म्हटलं चल, आणि ही आपली गँग तर आहेच गल्लीतली, तिथं असतेच. आणि बघा आणल्या आणल्या लगेच फुलं, ते सॉरी फुगे फुगवायला घेतले. आणि इकडं ऐश्वरीला सांगितलं की रांगोळी तू पण काढ, कारण सगळे लगोहात कामं होऊन द्यावं म्हटलं. कारण आहे ना 1 वाजले होते, 1-1:30 झाले होते. आणि मला ना 2 वेळा म्हणजे 2 ठिकाणी डेकोरेशन करायचंय. एक म्हणजे इथं बाहेर बोरनान घालायचंय, आणि आतमध्ये हॉलमध्ये मला हळदी कुंकू घालायचे. मग हे डबल झालं ना. आणि खरंच मला खूप टाइम लागला. मला नंतर असं वाटलं सगळं एकत्र घातलं असतं तर बरं झालं असतं. तर बघा छान केले, रांगोळी काढली ईश्वरीनी आणि छकुलीनी आपल्या. काय झालं, अगोदर एक रांगोळी काढली होती, त्यांनी हे नाव आहे ना चौकोनी असं बॉक्समध्ये लिहिलं, पण मुलांनी खराब केलं ते छोट्या. तर मग परत त्यांनी पटकन गडबडीत किती 4-4:30च्या दरम्यान लगेच त्यांनी हे अशी नवीन रांगोळी काढली. आणि पहा फायनल डेकोरेशन असं आहे. तर इथं ना खाऊ पण सजवलेला आहे, मुलांनीच सजवलाय. आणि आतमध्ये हे आहे हळदी कुंकूचं डेकोरेशन. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर हे ना खूप छान वाटत होतं. आतमध्ये हॉल ना एकदम असा ना, छकुली तर म्हणत होती का असा लग्नाचा फील येते. आणि हे बघा ना डेकोरेशन, साक्षीने आपलं हे छान असं डेकोरेशन केलेलं आहे. हा टिपय सगळा तिनेच सजवलाय. आणि मग वरचं डेकोरेशन हर्षलनी, ते दर्शन, आम्ही दोघांनी मिळून केलंय छान असं. आतलं बाहेरचं, बाहेर बोरणार. आणि मी छान साडी घातली, तर माझा लुक तुम्हाला कसा वाटतो सांगा. तर पहा अशी छानशी हिरवी मस्त साडी घातलेली ही आहे. सईच्या वेळी माझं जेव्हा डोहाळे जेवण होतं ना तेव्हाची साडी आहे.
तर असं छान हिरवा चुडा, कानातले, छान हेअरस्टाईल आणि ब्लाऊज कसा आहे नक्की सांगा बरं का. तर अशी मी दिसते आणि इथं सईला पण रेडी केले, पण लॉलीपॉप हिने मला नंतर खूप म्हणजे खूप त्रास दिलाय, पण असं. आणि ऋदूला पण छान रेडी केलं मी, दोघांना पण. बघा आम्ही तिघं पण कसं दिसतोय मला नक्की सांगा. तसंही तुम्हाला बाय बाय करतीये. आणि साडी ना खरं खूप छान चापून चोपून बसली बरं का, मस्त आहे. 2 वर्षानंतर घातली मी. आणि आता इथं मुलांना वगैरे बोलवलं आणि बोरनान लवकरच घालायचे, कारण आतमध्ये घालणार आहे ना, म्हणजे सॉरी इथं बाहेर तर एकच बल आहे वरती, तर आतमध्ये आहे जास्त उजेड, पण इथं कसं मग नंतर अंधार होईल, त्यामुळं मग म्हंटल आणि तसं पण बोरनान मुलांचंच असतं. पहिलं काय 4-5 सुवासिनी येऊन त्यांना ओळतात वगैरे, तर ते तर तेवढ्या तर बाया होत्याच. मग म्हटलं चला निदान मुलांचं, कारण परत जर सईचं बिघडलं ना तर मग सगळं वाट लागेल, म्हणून म्हटलं. आणि इथं रील शूट करतोय आम्ही जरा. आणि माझ्या इंस्टावरती ना रील तुम्ही नक्की पहा, आज उद्या येतील. काय झालंय, व्हिडिओ खूप मागं पुढं होत आहेत, एडिटिंग करायला पण मला टाइम नाही भेटत आहे. तर साक्षीला मी म्हटलं अशी एक रील शूट कर, तर आमचं तेच काम चाललंय इथं. आणि जास्त करून आपण म्हणतो असं, म्हणजे ह्या कशा आठवणी राहतात ना, आणि पाहिजेलच खरं अशा व्हिडिओ, परत फोटो वगैरे असे कधी पण पाहिलं तर आपल्याला छान वाटतं, भले ते कसे असू असं. तर मी आता इथं छान असा खाऊ एकत्र केलाय आणि आता ऑप्शन करायचंय म्हणजे ऋदूचं आणि सईचं. आणि तुम्हाला सांगू का, हे दोघं जण आहे ना नुसते बिस्किट खात होते, ऋदू बघा. आणि बाया पण आल्या होत्या ऑप्शन करण्यासाठी, आणि हळदी कुंकाला तर संध्याकाळी येतीलच बाया. तर इथं चाललंय मुलांचं हसी मजाक. तर पहा तुम्हाला पूर्ण बोरनान वगैरे तुम्हाला कसं वाटलं ते पण पहा पुढं. आणि मी आता ऑप्शन करते ना, तर बघा झूम करून दर्शन व्हिडिओ घेते तर तो दाखवतोय. सई आणि ऋद्दू ना दोघं पण आहे ना नुसते त्यातले घेऊन खाऊ खातात, आणि मुलं म्हणतात की आम्हाला पण पुरलं पाहिजे खाऊ, नाही ते हे दोघंच खाऊ घेतील. पण भरपूर आणले, तसं काय नाही, असंच टिंगल करत होते. तर एन्जॉय करा बोरनान.
तर सगळ्या मुलांनी छानपैकी एन्जॉय केलं बोरनान, ऋतूचं आणि सईचं. आणि सगळ्यांना खाऊ पण भेटला आणि ज्यांना नाही भेटलं त्यांना एक्स्ट्रा मी आणला होता आतमध्ये. तर त्यांना सगळ्यांना पण दिला मी खाऊ वगैरे. आणि तेवढंच मुलांना एन्जॉय वगैरे छान वाटतं जरा वेगळं. आणि हे झालं मग मी केली हळदी कुंकवाला सुरुवात. जशा जशा बाया येतील ना तसं तसं माझं हळदी कुंकू एकामेकींना लावायचं ते पण चालू होतं. आणि एका साईडला फोटो पण चालू होते. आणि मी माझा फोन लावला होता, ट्रायपॉडला सेट केलं एका ठिकाणी. आणि पहा ना डेकोरेशन वगैरे खूप छान वाटतं ना, म्हणजे एवढं छान वाटत होतं ना काल घरात, म्हणजे जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा ना एवढं मस्त एकदम असं पॉझिटिव्ह फिलिंग येत होतं. आणि एकदम फ्रेश छान वाटत होतं जरा असं. म्हणजे आपण बायका वर्षभर हळदी कुंकवाची वाट पाहतो आणि धावपळ वगैरे होती, खूप होती बरं का. आता प्रत्येकीलाच माहिती हे होतं, ह्या गोष्टी होतात. पण त्यातून पण आहे ना असं सगळं आपण कसं होतं, सगळं छान मस्त झालं का मग आपल्याला पण जरा बरं वाटतं. पण सईने मला खूप त्रास दिला. काय होतं म्हणजे याच्यानंतर ज्या लेडीज आल्या ना त्यांना हळदी कुंकू लावायच्या वेळी ती मध्ये जरा साडीच्या मध्ये ती अडकली आणि पडली, नेमकी भिंतीलाच टक्कर झाली. आणि तिला थोडस टिंगोळा आला डोक्याला. एवढा वेळ रडत होती आणि नंतर तर खूप रडत होती. मला सारखी म्हणायची की मला घेऊनच राहा, घेऊनच राहा. बापरे, मला एवढं म्हणजे म्हटलं होतंय की नाही काय माहिती, माझा हळदी कुंकू असं वाटलं होतं एका क्षणी. आणि कोणाकडे जात पण नव्हती अजिबात कोणाकडे, नुसती आई तूच घेऊन राहा. आणि दिवसभर झोपली पण नाही ना, त्यामुळं म्हणत होती माझे पाय पण खूप दुखतायत कारण सारखी बाहेर खेळत होती ना म्हणून. तर असो, पण छान झालं हळदी कुंकू. आणि वाहनामध्ये ना मी सांगायचंच विसरले तुम्हाला, मी ना रांगोळीचे छापे आणले होते बायांना देण्यासाठी. कसं जरा युज होईन असं, आणि दरवर्षी म्हणजे असंच काही ना काही देत असते. गेल्या वर्षी तर काही कारणामुळं नाही करू शकले. तर त्याच्या आधी जेव्हा दिलं होतं ना तर तेव्हा ना मी रांगोळी दिली होती, डायरेक्ट रांगोळीचे मोठे मोठे पॅकेट आणलेले ते दिले होते. आणि आज रांगोळीचे साचे आणि आपली राजगिऱ्याची चिक्की असती ना ती खाऊ म्हणून दिली होती. आणि जो तिळगुळ मी घरीच बनवला होता आपल्या हावरीचा तोच दिला होता. बाजारातले ते मार्केटमधले तिळगुळ आणलेच नव्हते. आणि मग मस्तपैकी सगळ्यांना वाण वगैरे देऊन झाला. आणि मग सगळ्यांचा आवडतीचा विषय तो म्हणजे फोटो काढायचा. तर मग म्हटलं चला फोटो काढून घेऊयात. तर मग इथं आमचं चाललंय फोटो काढायचं काम. आणि आपला हर्षल फोटो काढतोय. आणि सई जरा वेळच फक्त कोणाकडे जायची का लगेच माझ्याकडे येत होती. तर म्हटलं आता हिचं असं चालू राहणारच आहे. सगळ्या लेडीज बरोबर म्हणजे सगळ्यांसोबत छान असे फोटो वगैरे काढले. आणि गल्लीतल्या सगळ्या बाया आल्या होत्या नंतर. आणि काय ना हा व्हिडिओ बोरनान आणि हळदी कुंकू ना, तर व्हिडिओ जरा थोडासा मोठा झालाच होता. तर इथं साक्षी मला म्हणत होती, ही साक्षी आहे, तर मला म्हणत होती माझ्यासोबत पण काढ. तिने जे मागचं टिपवरती जे सगळं सजवलेलं आहे ना शृंगार वगैरे तो तिनेच केलेला आहे. मी तर अगोदर पाहायलाच मी तुम्हाला डेकोरेशन दाखवलं होतं तेव्हा. तर तेवढी टिपॉय तिने मस्त सजवला, चॉकलेट वगैरे पण तिने मुलांना हाताशी धरून ते पण छान डेकोर केलं होतं. आणि ही तिची मम्मी, हर्षलची मम्मीच म्हणते मी. आणि हा आपला हर्षल. तर सगळे फोटो त्यानेच काढलेत आज माझे फोटो व्हिडिओ वगैरे सगळं. मग म्हटलं चला एक फोटोग्राफर बरोबर पण पहिला एक फोटो घेऊया, कारण काय होईल नंतर नंतर बायका आल्या ना तर मुलांची गडबड बायकांची गडबड, त्यामुळे त्याच्याबरोबर फोटो राहून जाईल. तर मग साक्षीला म्हटलं आमच्या दोघांचा एक फोटो तरी काढ. तर फोटो मग त्याच्याबरोबर पण एक फोटो काढला मी छान असा. आणि ना मी ना तिळगुळ द्यायचंच विसरले होते. तर मग बायका होतच तिथं, तर त्यांना म्हटलं मग चला तिळगुळ पण घ्या. तर मग सगळ्यांना छान तिळगुळ वगैरे पण दिलं. आणि सगळ्यांना आवडला कारण घरी. आणि वड्या वगैरे नाही केल्या मी, आपला असं नाही का साधाच केला होता. फक्त थोडासा मिक्सरमध्ये आबडधोबड केलं आणि गुळाचा पाक करून त्याच्यातच, आणि फक्त असं चमच्यानेच म्हटलं देईल. पण छान झाला होता. जास्त गुळ पण नाही, म्हणजे असं गुळ प्रमाणात टाकलेला, खूप जास्त गोड पण नाही. आणि हे पण आहे ना हावरी छान भाजली होती ना त्यामुळं
छान लागत होता. आणि ही आपली पुढची मयुरी आहे. तर तिला ती म्हटली डेकोरेशन वगैरे छान केलंय आणि म्हटलं मी कशी दिसते ते पण सांग अगं. तर मग म्हटलं बघ ब्लाऊज वगैरे, तर मग म्हणत होती साडी खूप छान आहे आणि तू पण छान दिसते वगैरे. आणि तसं पण आपण छान रेडी झालो का छानच दिसतो. आणि माझं वजन म्हणण्यापेक्षा ना मी बऱ्यापैकी लहान झाले बरं का, म्हणजे बारीक झालीये. कारण असं माझे इंचेस वगैरे पण बरेच लॉस झाले. तर तुम्हाला समजत असेल साडीवरती. तरी अजून करायचंय पण आता जरा महिना झालाय काही कारणामुळे बंद आहे. नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगाल मी तुम्हाला काय झालं वगैरे असं. तर असं काय होईन आज ना, नंतर हळदी कुंकाचा वगैरे कार्यक्रम झालाय छान. मी पण हळदी कुंकाला पुढे गेले काय ते ना पुढचा एक व्हिडिओ येईल तुम्हाला उद्या वगैरे. तर त्या व्हिडिओमध्ये मी सगळं शेअर करून, कारण काय होते नंतर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, 1 तासाचा व्हिडिओ होता. तर मग मी त्यात कट केले. तर पुढच्या व्हिडिओ तुम्हाला मी नक्की शेअर करत, तो पण पाहायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.